नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 10th स्टँडर्ड इंग्लिश लेसन 1.5 हिज फर्स्ट फ्लाईट. हा जो लेसन आहे, या लेसनमधून आपल्याला खूप काही शिकायला मिळणार आहे. कारण जोपर्यंत आपण एखाद्या भीतीवरती मात करत नाही तोपर्यंत आपण आयुष्यामध्ये पुढे जाऊ शकणार नाही, असा संदेश आपल्याला या लेसनमधून मिळतो आहे. आपल्या मनामध्ये भीती असते. जेव्हा आपण एखादं नवीन काम करतो तेव्हा आपल्या मनामध्ये भीती असते. त्याचं एक लॅक ऑफ कॉन्फिडन्स असेल किंवा काही असेल, पण आपल्या मनामध्ये भीती असते की ते यशस्वी होईल की नाही, किंवा आपण त्याच्यामध्ये अपयशी तर होणार नाही ना. तर ही जी भीती आहे, या भीतीवर जोपर्यंत आपण मात करत नाही तोपर्यंत आपण पुढे जाऊ शकणार नाही किंवा आपलं कार्य पूर्ण करू शकणार नाही. मग हेच आपल्याला या पाठातून शिकायचं आहे. पाठाचं नाव आहे हिज फर्स्ट फ्लाईट. याचं ट्रान्सलेशन आज आपण मराठीमधून पाहणार आहोत. फ्रेंड्स, एक रिक्वेस्ट आहे, याआधीचे व्हिडिओज जर तुम्ही पाहिले नसतील तर या ठिकाणी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला सर्व व्हिडिओजची लिंक मिळेल. तिथे जाऊन तुम्ही हे सगळे व्हिडिओज आधीचे पाहू शकता. सो फ्रेंड्स, लेट अस स्टार्ट. हिज फर्स्ट फ्लाईट म्हणजे त्याची पहिली भरारी किंवा त्याची पहिली झेप. आता या पाठामध्ये एक पक्षी आहे. त्या पक्षाचं नाव वगैरे सगळं आपण पाठामध्ये पाहणार आहोतच. पण या पाठामध्ये एक पक्षी आहे जो उडण्यासाठी, त्याला उडायचं आहे आकाशामध्ये, पण त्याला खूप भीती वाटते. जर आपण पडलो तर, आपल्याला काही लागलं तर, अशी भीती त्याच्या मनामध्ये आहे. त्याच्यामुळे ते उडत नाही आहे. त्याची सगळी भावंडं उडत आहेत, छान मजा घेत आहेत उडताना. त्याचे आईवडील त्याला उडण्यासाठी प्रोत्साहित करत आहेत, त्याला शिकवत आहेत, पण त्याला शिकायचंही नाही आणि त्याला उडायचंही नाही आहे, कारण त्याच्या मनामध्ये भीती आहे. पण शेवटी त्याचे आईवडील अशी एक ट्रिक लढवतात की जेणेकरून तो उडायला शिकतो आणि तो उडतो. मग नक्की ती ट्रिक काय आहे आणि तो कशा प्रकारे आपल्या भीतीवरती मात करतो, ते आज आपल्याला या पाठामधून पाहायचं आहे. चला तर आपण आपल्या पाठाला सुरुवात करूया. द यंग सीगल वॉज अलोन ऑन हिज लेज. सीगल हे त्या पक्षाचं नाव आहे. लेज म्हणजे अ नॅरो हॉरिझॉन्टल शेल्फ प्रोजेक्टिंग फ्रॉम अ वॉल ऑर देअर अ क्लिफ. म्हणजे तो छोटा सीगल पक्षी म्हणजे एक समुद्र पक्षी आहे. त्याच्या खडकाच्या टोकावरती एकटाच बसला होता. हिज 2 ब्रदर्स अँड हिज सिस्टर हॅड ऑलरेडी फ्लोन अवे द डे बिफोर. त्याचे 2 भाऊ आणि बहीण आदल्या दिवशीच दूर उडून गेले होते. ही हॅड बीन अफ्रेड टू फ्लाय विथ देम. पण तो मात्र त्यांच्याबरोबर उडत जाण्यासाठी त्याला भीती वाटत होती, घाबरून बसला होता तो. Somehow, when he had taken a little run forward to the brink of the ledge and attempted to flap his wings, he became afraid. Brink म्हणजे the edge of a steep place. जेव्हा तो खडकाच्या टोकापर्यंत पळत जाऊन त्याने आपले पंख फडफडवण्याचा प्रयत्न केला, परंतु का कोणास ठाऊक त्याला त्यावेळेस खूप भीती वाटली आणि तो घाबरून गेला. The great expanse of sea stretched down beneath, and it was such a long way down, miles down. खाली अथांग पसरलेला समुद्र होता आणि समोर मैलोन दूर जाणारा मार्ग त्याला दिसत होता. He felt certain that his wings would never support him, so he bent his head and ran away back to the little hole under the ledge where he slept at night. आपल्या पंखांना हे मुळीच झेपणार नाही असं त्याला वाटत होतं, त्याची खात्री पटली होती, आणि त्यामुळे आपले डोके खाली घालून तो खडकाखाली ज्या आदल्या दिवशी तो जिथे झोपला होता त्या ठिकाणी त्या बिळाकडे तो पळून गेला. Even then, each of his brothers and his little sister, whose wings were far shorter than his own, ran to the brink, flapped their wings, and flew away. He failed to muster up courage to take that plunge, which appeared to him so desperate. त्याचे भाऊ आणि त्याची बहीण खरं तर त्याच्यापेक्षा खूप लहान होते, तरी पण ते लहान असूनसुद्धा खडकाच्या टोकापर्यंत ते पळत जात होते. आपले पंख फडफडत होते आणि उडत होते, आणि ते उडून गेले होते. पण या सेगलची मात्र इच्छा असूनसुद्धा तो छोटा सेगल मात्र त्याला उडता येत, तर त्याचं उडण्याचं धारिष्टच होत नव्हतं. म्हणजे त्याला उडण्याची इच्छा असून पण त्याच्या मनामध्ये असं वाटत नव्हतं की आपण उडू शकू. त्याला असं वाटत होतं की आपण उडलो आणि जर आपल्या पंखांनी आपल्याला साथ नाही दिली तर, असं त्याला वाटत होतं. हिज फादर अँड मदर हॅड कम अराउंड कॉलिंग टू हिम श्रीली, upbraiding him
threatening to let him strafe on his ledge unless he flew away. मग त्याचे आई आणि वडील खूप कर्कश आवाजात त्याला ओरडत होते, त्याला घेऊन जाण्यासाठी ते परत आले आणि जर त्याने खडकावर उड्डाण घेतले नाही तर त्याला उपाशी राहावं लागेल असं त्यांनी त्याला बजावलंही होतं. म्हणजे तू स्वतः जर नाही आलास तर म्हणजे तू स्वतः जर उडला नाहीस तर तुला मी काही खायलाच देणार नाही आणि तुला उपाशी राहावं लागेल असं त्याच्या आईवडिलांनी त्याला बजावलं होतं. बट फॉर द लाईफ ऑफ हिम ही कुड नॉट मूव्ह. पण तरी पण त्याच्या जीवाला काहीतरी होईल जर तो वरून खाली पडला तर, या भीतीने तो उड्डाणच करत नव्हता, तो उडतच नव्हता. त्याच्यानंतर पुढे आहे दॅट वॉज 24 hours अगो. म्हणजे ही गोष्ट 24 तासांपूर्वी घडली होती. सिन्स देन नो बडी हॅड कम नियर हिम. आणि तेव्हापासून त्याच्याजवळ कोणीही आलं नव्हतं. द डे बिफोर ऑल डे लाँग ही हॅड वॉच्ड हिज पॅरेंट्स फ्लाईंग अबाउट विथ हिज ब्रदर्स अँड सिस्टर्स, परफेक्टिंग देम इन द आर्ट ऑफ फ्लाईट, टीचिंग देम हाऊ टू स्कीम द वेव्ज अँड हाऊ टू डायव्ह फॉर फिश. आणि आदल्या दिवशी दिवसभर त्याने हे बघितलं होतं की आपल्या भावंडांना आपले पालक कशाप्रकारे उडण्याची कला शिकवत आहेत, त्यांना लाटांवरून विहार करण्यासाठी आणि मासे पकडण्यासाठीचे सूर म्हणजे कशा प्रकारे मासे पकडण्यासाठी सूर मारायचा हे त्याला शिकवत आहेत, हे त्याने पाहिलं होतं. परवा दिवशीचा पूर्ण दिवस त्याने ते पाहिलं होतं. त्याच्यानंतर पुढे आहे की ही हॅड इन फॅक्ट सीन हिज ओल्डर ब्रदर कॅच हिज फर्स्ट हेरिंग अँड डेव्हर इट. आणि त्याने हे पण पाहिलं होतं की कशाप्रकारे त्याच्या मोठ्या भावाने खडकावर उभं राहून आपला पहिला हेरिंग मासा पकडून तो खाल्लेला आहे, स्टँडिंग ऑन अ रॉक म्हणजे खडकावर उभा राहून. वाईल हिज पॅरेंट्स सर्कल्ड अराउंड रेझिंग अ प्राऊड कॅकल. आणि मग त्यावेळेस त्याच्या पालकांनी हे पाहिलं की कशाप्रकारे आपला मुलगा त्या मासाला पकडतोय आणि खातोय, तर त्यावेळी त्याच्या पालकांनी त्याच्याभोवती गोल फिरून कलकल आवाज करून त्याला शाबासकी दिली होती. म्हणजे त्या मुलाने म्हणजे आपल्या पिल्लाने पहिल्यांदा पक्षी पकडून त्याला मारण्याची शिकार केलेली आहे हे पाहून त्या पालकांना खूप आनंद झाला आणि ते मग त्याच्याभोवती गोल फिरून त्याला शाबासकी देत होते, त्याला प्रोत्साहित करत होते. अँड ऑल द मॉर्निंग द होल फॅमिली हॅड वॉक्ड अबाउट ऑन द पीक प्लॅटिओ मिडवे डाऊन द अपोजिट क्लिफ टाउंटिंग हिम फॉर हिज कॉवर्डाईस. कॉवर्डाईस म्हणजे भित्रेपणा किंवा तो काही कार्य करत नसणार, कायरता ज्याला आपण म्हणतो, तर कायर. ओके. तर आता या ठिकाणी काय लिहिलेलं आहे की आणि आता सकाळी त्याचे सर्व कुटुंब समोरच्या उंच कड्यावर म्हणजे कड्याच्या मध्यावर असलेल्या एका मोठ्या पठारावर हिंडत होते. आणि हा उडतच नव्हता, जो सिगल आहे तो उडत नव्हता, त्याला भीती वाटत होती आणि त्याच्या भित्रेपणाची टिंगल ते लोक करत होते, थट्ट उडत होते त्याची. द सन वॉज नाव असेंडिंग द स्काय ब्लेझिंग ऑन हिज लेज दॅट फेस द साऊथ. आणि आता हळूहळू सूर्य जसजसा वर येऊ लागला होता तसतसे दक्षिणेकडे तोंड असलेल्या त्याच्या खडकावर प्रकाश पडत होता आणि तो प्रकाशाने उजवून निघत होता. ही फेल्ट द हीट बिकॉज ही हॅड नॉट इटन सिन्स द प्रिव्हियस नाईटफॉल. आणि त्या सिगलला खूप उष्णता जरा जास्तच आहे असं जाणवू लागलं होतं, कारण आदल्या रात्रीपासून त्याने काहीच खाल्लं नव्हतं, कारण त्याच्या आईवडिलांनी त्याला बजावलं होतं की जोपर्यंत तू स्वतः उडणार नाहीस तोपर्यंत तुला उपाशीच राहावं लागेल, आणि त्याच्यामुळे त्याने काहीच खाल्लं नव्हतं. त्याच्यानंतर पुढे आहे ही स्टेप्ड स्लोली आउट टू द ब्लिंक ऑफ द लेज अँड स्टँडिंग ऑन वन लेग विथ द अदर लेग हिडन अंडर हिज विंग्स ही क्लोज्ड वन आय देन द अदर अँड प्रिटेंडेड टू बी फॉलिंग अस्लीप. मग त्याने परत काय केलं की हळूच तो खडकाच्या एका टोकापाशी आला. मग त्याने तो एका पायावरती उभा राहिला आणि आपला दुसरा जो पाय आहे तो त्याने पंखाखाली घेतला आणि असं त्याने एक डोळा मिटला आणि झोपेचे सोंग घेतले. परत हा दुसरा डोळा मिटला, असं करत तो झोपेचे सोंग घेऊ लागला, म्हणजे त्याला झोप आलेली आहे असं तो दाखवू लागला. त्याच्यानंतर पुढे आहे स्टील दे टूक नो नोटीस ऑफ हिम. आणि तरी देखील त्याच्या घरच्यांनी म्हणजे त्याच्या आईवडिलांनी किंवा त्याच्या भावांनी बहिणींनी त्याची काही दखलच घेतली नाही की तो झोपतोय की काय करतोय, हे कोणी काही पाहिलंच नाही. त्याच्यानंतर पुढे आहे ही सॉ हिज 2 brothers अँड हिज सिस्टर लेईंग ऑन द प्लॅन्टिओ डोझिंग विथ देअर हेड्स संक इन टू देअर नेक्स. मग त्याने काय पाहिलं की जसे दोघे भाऊ आणि बहीण त्याचे दोन्ही भाऊ आणि बहीण डोकी मानेत खुपसून पठारावर डुलक्या खात पडलेली आहेत. खूप छान त्यांनी आज जेवण घेतलेलं आहे आणि ते मस्त झोपलेले आहेत असं त्याने पाहिलं, पण त्याला मात्र झोप येत नव्हती कारण त्यांनी काही खाल्लेलंच नव्हतं. हिज फादर वॉज स्पिनिंग द फीदर्स ऑन हिज व्हाईट बॅक. आणि त्याचे वडील आपल्या शुभ्र पाठीवरची पिसे नीटनेटके करत होते, स्वच्छ करत होते, त्याच्यामध्ये ते गुंतलेले होते. त्याच्यानंतर पुढे आहे
ओन्ली हिज मदर वॉज लुकिंग ॲट हिम. आणि फक्त त्याची आईच त्याच्याकडे बघत होती. त्याच्या आईचं त्याच्याकडे लक्ष होतं की तो काय करतोय, तो कधी उडेल, असं आई काळजीने त्याच्याकडे पाहत होती. शी वॉज स्टँडिंग ऑन अ लिटिल हाय हम्प ऑन द प्लॅन्टिओ. आणि ती त्या ठिकाणी जे प्लॅन्टिओ आहे तो जो खडक आहे, तर त्या खडकाच्या उंचवट्यावर, त्या पठाराच्या उंचवट्यावर ती अशी उभी होती. तिची पांढरी शुभ्र छाती पुढे काढून ती अशी उभी होती. हर व्हाईट ब्रेस्ट थ्रस्ट फॉरवर्ड, म्हणजे पांढरी शुभ्र छाती पुढे काढून ती उभी होती. नाव अँड अगेन शी टोर अ पीस ऑफ फिश दॅट ले ऑन हर फीट अँड देन स्क्रॅप्ड ईच साईड ऑफ हर बीक ऑन द रॉक. मग तिने काय केलं, ती अशी त्याच्याकडे पाहत उभी होती आणि ती पुन्हा पुन्हा तिच्या पायाशी पडलेला जो मासा होता त्याचा तुकडा ती फाडायची, आपल्या चोचीमध्ये धरायची आणि आपली चोच आजूबाजूच्या खडकावरती ती अशी घासायची, जेणेकरून तिची धार वाढावी त्या चोचीची, असं यासाठी ती ते करत होती. द साईट ऑफ द फूड मॅडन्ड हिम. आणि ते अन्न पाहून त्याला असं वाटलं की ते आपल्याला मिळावं. त्याची भूक अजून म्हणजे त्याला खूप भूक लागली होती आणि तो खूप काकुळतीला आला होता आणि तो त्या भुकेमुळे वेडा झाला होता. त्याला असं वाटत होतं की ते आपल्यालाच खायला मिळायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर हाऊ ही लव्ड टू टेअर फूड दॅट वे, स्क्रॅपिंग हिज बीक नाव अँड अगेन टू व्हेट इट. आणि चोच पुन्हा पुन्हा घासून धार करायला, अशा प्रकारे अन्न फाडून खायला त्याला फार आवडायचं. पण त्याला अन्न मिळणार नव्हतं, कारण तो उडतच नव्हता. त्याच्या भीतीवर तो मातच करत नव्हता. गा 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 ही क्राईड बेगिंग हर टू ब्रिंग हिम सम फूड. आणि गा 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 असा आवाज करत तो त्याच्या आईकडे त्याला काहीतरी अन्न मिळावं यासाठी विनंती करत होता. आईकडे तो अन्नासाठी याचना करत होता. ग्लाव कॉल आ शी स्क्रीम्ड बॅक डेरिसिव्हली. म्हणजे ती पण मग त्याच्या पिल्लाला ओरडली, ती उपहासाने ओरडली, म्हणजे नाही देणार, जा तू जोपर्यंत उडत आहे तोपर्यंत तुला देणारच नाही, अशी ती ओरडली असेल. बट ही केप्ट कॉलिंग प्लेंटिव्हली. म्हणजे खूप असं काकुळतीने तो परत परत तिला विनवणी करत होता, विनवू लागला होता. अँड आफ्टर अ मिनिट ऑर सो ही अटर्ड अ जॉयफुल स्क्रीम. आणि थोड्या वेळाने किंवा मिनिटभरातच आनंदाने त्याने चित्कार केला, म्हणजे तो ओरडला आनंदाने. हिज मदर हॅड पिक्ड अप अ पीस ऑफ द फिश अँड वॉज फ्लाईंग अक्रॉस टू हिम विथ इट. आता तो का आनंदाने ओरडू लागला होता, तर तो जेव्हा विनंती करत होता, गा 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 असं तो जेव्हा विनंती करत होता, तर तेव्हा त्याला असं दिसलं की आईने काय केलेलं आहे, माशाचा तुकडा घेतलेला आहे आणि ती आता त्याच्याकडेच यायला निघालेली आहे. मग त्याला असं वाटलं की आता आपल्याला खायला मिळणार, आता आपली भूक फायनली संपणार आहे आणि आपल्याला काहीतरी खायला मिळणार आहे, असं त्याला वाटलं होतं. मग पुढे काय होतं, ही लीन्ड आउट अर्गली ट्रॅपिंग द रॉक विथ हिज फीट ट्राईंग टू गेट नियरर टू हर ॲज शी फ्लीव एक्रॉस. मग परत तिने काय केलं की ती जशी जवळ येऊ लागली तसा तो काय करत होता, खडकावर आपलं एक एक पाऊल पुढे पुढे टाकत होता. ती येत होती आणि हा पुढे पुढे जात होता. त्याला असं वाटलं की आपल्याला पटकन खायला मिळेल. आणि मग ती काय करत होती, आणि तो काय करत होता, त्याच्याकडे म्हणजे त्याच्या आईकडे जाण्याचा अजूनच प्रयत्न करू लागला होता. खूप जवळजवळ तिच्या जाऊ लागला होता तो. आणि त्याच्यानंतर पुढे आहे, बट वेन शी वॉज जस्ट अपोजिट टू हिम शी हाल्टेड हर विंग्स मोशनलेस, द पीस ऑफ फिश इन हर बीक ऑलमोस्ट विदिन रीच ऑफ हिज बीक. आणि जेव्हा म्हणजे इतक्या जवळ ते लोक आले होते की तिच्या चोचीतला माशाचा जो तुकडा आहे तर तो त्याच्या चोचीच्या अगदी जवळ आला होता. पण तेव्हा मात्र ती काय केली, ती तशीच थांबली आणि तिचे पंख पण तिने तसेच थांबवून ठेवले. आणि मग काय झालं पुढे, तर ही वेटेड अ मोमेंट इन सरप्राईज वॉन्डरिंग व्हाय शी डिड नॉट कम नियरर अँड देन मॅडन बाय हंगर ही डायव्ड ॲट द फिश. आणि मग त्याला कळतच नव्हतं की आई असं का करते, आपल्या जवळ आली, आता लगेच आपल्याला मासाचा तुकडा तो मिळेल आणि मग आई आपल्याला देत का नाही आहे, असं का करते ती, असं त्याला वाटू लागलं. आणि मग तो भुकेने इतका व्याकुळ झाला होता की तो तसाच तिथे थोडा वेळ थांबला आणि भुकेने व्याकुळ होऊन त्याने काय केलं, त्या आईच्या तोंडामध्ये जो मासाचा तुकडा होता त्याच्यावर त्याने लगेच झेपच घेतली. आणि मग पुढे विथ अ लाऊड स्क्रीम ही फेल आउटवर्ड्स अँड डाऊनवर्ड्स इन टू स्पेस. आणि मग एकदम मोठ्याने असा तो ओरडला आणि तो बाहेरच्या दिशेला हवेत खाली झेपावला, कारण तो असा पुढे पुढे चालला होता आणि तो खाली त्याने अशी उडी मारली तर तो खाली झेपावला आणि त्याच्यानंतर खाली म्हणजे पडायला लागला होता थोडक्यात तो. देन अ मॉन्स्टरस ट्रेडर सीज्ड हिम अँड हिज हार्ट स्टूल स्टीड. आणि मग परत काय झालं, तो असा तिथे पुढे पुढे गेला आणि तो हवेत खाली झेपावला आणि एका प्रचंड भीतीने त्याच्या मनामध्ये भीती निर्माण झाली आणि त्याचा हृदयाचा ठोका चुकला. आणि पुढे काय आहे, ही कुड हिअर नथिंग. आणि तो काहीच ऐकू शकत नव्हता, म्हणजे तो भीतीने एकदम सुन्न झाला होता, त्याला काही कळत नव्हतं आता आपण काय करायचं. बट इट ओनली लास्टेड अ मिनिट. पण हे जे काही त्याची स्थिती होती ती फक्त काही मिनिटासाठी काही क्षणासाठीच त्याला जाणवली.
द नेक्स्ट मुमेंट ही फेल्ड हिज विंग्स स्प्रेड आउटवर्ड्स. आणि पुढच्या क्षणी त्याला असं जाणवलं की आपण आपले पंख पसरलेले आहेत, हवेमध्ये पसरलेले आहेत. आणि द विंड रश्ड अगेन्स्ट हिज ब्रिस्ट फिदर्स, देन अंडर हिज स्टमक अँड अगेन्स्ट हिज विंग्स. आणि मग त्याला असं जाणवलं की त्याच्या छातीच्या पिसांमध्ये, त्याच्या पोटाखाली आणि त्याचबरोबर त्याच्या पंखांमध्ये वारे भरलेले आहे असं त्याला जाणवू लागलं, कारण आता तो हवेमध्ये थोडक्यात उडू लागला होता. आणि त्याच्यानंतर पुढे आहे ही कुड फील द टिप्स ऑफ हिज विंग्स कटिंग थ्रू द एअर. आणि त्याला असं वाटत होतं की आपले जे पंखांचे टोक आहे, म्हणजे पंख आपले काय करतात की वाऱ्याला छेद देऊन आपण त्याच्या पुढे चाललो आहे, म्हणजे आपण वाऱ्याला छेद देऊन पुढे चाललो आहे असं त्याला आता वाटू लागलं होतं. त्याच्यानंतर पुढे आहे ही वॉज नॉट फॉलिंग हेडलॉंग नाव. आणि तो आता असं खाली पडणार नव्हता किंवा त्याला आता काय लागणार नव्हतं. ओके, असं त्याच्या मनामध्ये आता विश्वास निर्माण झाला होता. ही वॉज सोअरिंग ग्रॅज्युअली डाऊनवर्ड अँड आउटवर्ड्स. आणि हळूहळू तो हवेमध्ये पुढे मागे असं तरंगू लागला होता, म्हणजे त्याला आता थोडक्यात पंख पसरल्यामुळे त्याला उडता यायला लागलं होतं. ही वॉज नो लॉंगर अफ्रेड. आणि आता मात्र त्याला अजिबात भीती वाटत नव्हती. ही जस्ट फेल्ट अ बिट डेझी. आणि त्याला फक्त असं जराशी भोवळ आल्यासारखी वाटत होती, कारण तो पहिल्यांदाच उडत होता. देन ही फ्लॅप्ड हिज विंग्स वन्स अँड ही सोअर्ड अपवर्ड. गा 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 गाव कोलाहा. हिज मदर सूप्ड पास्ट हिम, हर विंग्स मेकिंग अ लाऊड नॉईज. आणि आता त्याला अजिबात भीती वाटत नव्हती, फक्त त्याला थोडीशी अशी भोवळ आल्यासारखं होत होतं, कारण तो पहिल्यांदा उडत होता. मग त्याने आपले पंख जरा फडफडवले, झेप घेतली आणि गा 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 असं त्याने आवाज केला. ग्वाव कॉलाहा असं तो म्हणाला पंखांचा फडफडाट करीत. आई त्याच्याकडे झेपावली आणि आई पण मग त्याच्याकडे झेपावली. ही आन्सर्ड हर विथ अनादर स्क्रीम. आणि आईने पण त्याच्या या गा 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 आवाजाला प्रतिसाद दिला. त्याच्यानंतर देन हिज फादर फ्ल्यू ओव्हर हिम स्क्रीमिंग. आणि मग त्याच्या वडिलांनीही पाहिलं की आपला मुलगा उडतोय, मग त्याला त्यांनी पण त्याला प्रोत्साहन दिले आणि तेही त्याच्या भोवती उडू लागले. ही सॉ हिज 2 brothers and his sister flying around him, curveting and banking and soaring and diving. आणि त्याने बघितलं की त्याच्या अवतीभोवती त्याचे दोन्ही भाऊ आणि त्याच्या बहिणीने पण झेप घेतलेली आहे आणि ते पण त्याच्या अवतीभोवती अशा सूरकांड्या मारत आहेत आणि त्याच्या आजूबाजूला ते फिरत आहेत, विहार करत आहेत असं त्याला जाणवू लागलं. त्याच्यानंतर पुढे आहे देन ही कम्प्लिटली फॉरगॉट दॅट he had not always been able to fly and commanded himself to dive and soar and curve, shirking shrilly. आणि तो हे पूर्णपणे विसरून गेला की आपल्याला उडता येत नव्हतं आणि सूर मारताना, भरारी घेताना किंवा हवेत विहारताना स्वतःवरतीच तो खुश झाला आणि मोठमोठ्याने असं ओरडू लागला. आपल्याला पण जेव्हा एखादी गोष्ट जमत नसते आणि थोड्या वेळाने ती आपल्याला जेव्हा जमते तेव्हा आपल्याला खूप आनंद होतो आणि आपण असं आनंदाने ओरडतो. त्याचप्रमाणे त्यालाही खूप आनंद झाला होता आणि तो सगळं विसरून गेला होता की आपल्याला उडता येत नाही किंवा आपल्याला सूर मारता येत नाही, हे सगळं तो विसरून गेला होता. ही वॉज नियर द सी नाव. आता तो एकदम त्या समुद्राच्या असं एकदम जवळ होता. फ्लाईंग स्ट्रेट ओव्हर इट. आणि तो समुद्रावरती उडू लागला होता. फेसिंग स्ट्रेट आउट ओव्हर द ओशियन. आणि तो आता त्या समुद्राशी एकदम त्याच्यावरून तो उडत होता, त्याच्यावरून तो झेप घेत होता. ही सॉ अ वास्ट ग्रीन सी बेनिथ हिम विथ लिटिल रिजेस मूव्हिंग ओव्हर इट अँड ही टर्न्ड हिज ब्रिक साईडवेज अँड कॅव्ड ॲमेसिडली. आणि मग त्याच्यानंतर त्याला खाली पसरलेला हिरवागार विशाल असा तो सागर दिसला आणि त्यातून डोकावणारे लहान लहान सुळके त्याला दिसू लागले. आणि त्याने आपली चोच बाजूला वळवून घेतली आणि आनंदाने तो तिथे चित्कार करू लागला, आनंदाने तो असं ओरडू लागला. हिज पॅरेंट्स अँड हिज ब्रदर्स अँड सिस्टर्स हॅड लँडेड ऑन द ग्रीन फ्लोरिंग अहेड ऑफ हिम. आणि त्याचे आई वडील आणि भावंडेही तो जो खाली हिरवागार पृष्ठभाग होता तर त्याच्यावरती ते उतरले आणि पुढे दे वर बेकनॉईंग टू हिम कॉलिंग श्रीली. आणि ते पण आवाज करत होते, खाणाखुणा करत होते आणि त्याला खाली बोलवत होते. ही ड्रॉप्ड हिज लेग्स टू स्टँड ऑन द ग्रीन सी. आणि त्याने त्याचे पाय अलगद त्या हिरव्या समुद्रावर सोडून तो उभा राहण्याचा प्रयत्न करू लागला. हिज लेग्स सँक इन टू इट. पण आता त्याचे पाय काय होऊ लागले, हळूहळू त्याच्यामध्ये बुडू लागले. त्याच्यानंतर ही स्क्रीम्ड विथ फ्राईट अँड अटेम्प्टेड टू राईज अगेन फ्लॅप्ड हिज विंग्स. आणि तो घाबरू लागला की आता मी बुडतो की काय असं त्याला वाटू लागलं आणि परत त्याने आपले पंख फडफडवले आणि तो पुन्हा वरती यायला निघाला. आणि बट ही वॉज टायर्ड अँड वीक विथ हंगर अँड ही कुड नॉट रेज एक्झॉस्टेड बाय द स्ट्रेंज एक्सरसाइज.
पण आता मात्र तो दमला होता. त्याने काल रात्रीपासून काहीच खाल्लं नव्हतं. त्याच्यामुळे तो काय झाला होता, अशक्त झाला होता, भुकेने व्याकुळ झाला होता. आणि हा जो त्याने व्यायाम केला होता की खूप उंच उडून तो म्हणजे प्रयत्न करत होता उडण्याचा, तर या व्यायामामुळे त्याला आता खूप भूक लागली होती. तो खूप थकला होता. आणि his feet sank into the green sea and then his belly touched it and he sank no further. आणि मग त्याचे पाय त्या समुद्रामध्ये, त्या हिरव्या रंगाच्या समुद्रामध्ये शिरले. त्याच्या पोटाने हलकस त्या पाण्याला स्पर्श केला, परंतु तो काही त्याच्यामध्ये बुडला नाही. तो मात्र छानपैकी त्याच्यावरती फ्लोट करू लागला. त्याच्यावरती ही वॉज फ्लोटिंग ऑन, त्याच्यावरती तो तरंगू लागला. अँड अराउंड हिम हिज फॅमिली वॉज स्क्रीमिंग, प्रेझिंग हिम अँड देअर बिग्स वर ऑफर्ड हिम स्क्रॅप्स ऑफ डॉग फिश. आणि मग आता तो छानपैकी त्या समुद्रावरती तरंगू लागला होता. त्याच्या कुटुंबियांना म्हणजे त्याच्या भावांना, बहिणींना आणि त्याच्या आईवडिलांनाही खूप आनंद झाला होता. आणि त्याचे कुटुंबीय त्याच्याभोवती छान उभे राहिले होते आणि ते पण आवाज करत होते, म्हणजे त्यांचा जो कलकल आवाज ते करत होते आणि ते त्याचं कौतुक पण करू लागले होते. आणि मग आपल्या चोचीतून त्याला ते डॉगफिश नावाचं फिश आहे, तर त्याचे तुकडे ते त्याच्या तोंडामध्ये भरवू लागले होते. आणि ही मेड हिज फर्स्ट फ्लाईट. आणि अशा प्रकारे त्याने त्याची पहिली भरारी घेतली होती. तर असा हा लेसन आहे. आय होप की तुम्हाला समजला असेल. रायटर आहेत लिएम ओ फ्लॅहर्टी. याचा उच्चार नावाचा चुकू शकतो. तर अशा प्रकारे हा लेसन होता. खूप छान होता. यातून आपल्याला खूप काही शिकायचं आहे की आपण कधीही घाबरून राहू नये. नेहमी आपण आपल्या भीतीवर मात करावी किंवा आपण आपल्या क्षमता नेहमी ओळखाव्यात. कधीच आपण कुठल्याही गोष्टीला भीतीमुळे त्या गोष्टीची भीती वाटते, त्याच्यामुळे आपण कधीही मागे पडू नये. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना, तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर यांसारखे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजेच मी जेव्हा यांसारखे नवनवीन व्हिडिओज अपलोड करेन तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत राहील. मित्रांनो, असेच छान आणि मस्त व्हिडिओ या चॅनलवरती अवेलेबल आहेत. त्याचबरोबर 10th स्टँडर्डच्या सर्व विषयांचे व्हिडिओज देखील अवेलेबल आहेत. आणि हे सगळे व्हिडिओज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ज्या लिंक्स दिलेल्या आहेत त्यावर तुम्ही क्लिक करून हे सगळे व्हिडिओज पाहू शकता. चला तर मित्रांनो, आता या ठिकाणी आपण इथेच विश्रांती घेऊया. पुन्हा भेटूया नवीन पाठासोबत, नवीन व्हिडिओसोबत, नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत पाहत रहा एस क्लास एज्युकेशन बाय सुहानी, तेही सुहानी सूर्यवंशी या चॅनलवरती. सो फ्रेंड्स, थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.